जय श्रीकृष्ण. वाक्य नीट ऐका. क्रोधामुळे प्राणशक्तीचा नाश होतो. जगामध्ये जेवढे प्रॉब्लेम्स आहेत तेवढे कशामुळे आहेत? रागामुळे आहेत. मनासारखी घटना घडली नाही की आपल्याला राग येतो. पोरगा मनासारखा वागला नाही आपल्याला राग येतो. बायको मनासारखी वागली नाही आपल्याला राग येतो. पण रागाची मानसशास्त्रीय व्याख्या काय आहे माहीत आहे का कुणाला? कुणी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? रागाची मानसशास्त्रीय व्याख्या, व्हॉट इज अँगल? रागाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. दुसऱ्यानं केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. दुसऱ्यानं केलेल्या चुकीची स्वतःला करून घेतलेली शिक्षा म्हणजे राग. राग काय? दुसऱ्यानं केलेली चूक. समजा मुलगा मनासारखा वागला नाही आपल्याला राग येतो. अरे बाबा, तो तसा वागला, चूक त्याची आहे, तू का त्रास करून घेतो? बायको मनासारखी वागली नाही, चूक तिची आहे, तू का त्रास करून घेतो? म्हणजे कुणी मनासारखं वागलं नाही की आपल्याला राग येतो म्हणून. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला राग येतो त्याला हार्ट अटॅक येतो. ज्याच्यामुळं राग येतो त्याला अजिबात हार्ट अटॅक येत नाही. ज्याला राग येतो त्याचं हृदय बंद पडतं आणि त्याला हार्ट अटॅक येतो. म्हणून या ठिकाणी राग येणं अतिशय म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे राग येणं. म्हणून राग हा कंट्रोलमध्ये ठेवला गेला पाहिजे. राग येणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे की मूर्खपणाचं लक्षण आहे? तर राग येणं अतिशय मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी रागावर कंट्रोल ठेवलं पाहिजे, रागावर त्या ठिकाणी नियंत्रण ठेवलं पाहिजे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी आपण किती राग आला ना, काय करायचं? शांत डोकं ठेवून त्यावर त्या ठिकाणी काय करता येईल त्याचा विचार करायचा आणि त्या ठिकाणी 30 सेकंद एकदम मनाला शांत ठेवायचं. राग त्या ठिकाणी आपोआप कंट्रोलमध्ये राहील. जय श्री.